हे एक कलाकार म्हणून माझ्या आत्म्याचं एक संगीत आहे. निसर्गातलेच काही आकार आहेत, त्यातले आकार तो सौंदर्यात्मक पद्धतीने मांडायचा जो प्रयत्न आहे. अनकाउंटिंग, अनसीन आणि अनलिमिट. थोडक्यात मी उदाहरण ढगांचं घेतलेलं होतं की हा ढग सतत चेंज होतो, त्याला विशिष्ट असा आकार नाही. तो आकार अमूर्त आहे, चेंज होणारा फॉर्म म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट. जे रंग मी पेंट करत असतो ते पेंट करताना खऱ्या अर्थाने ते रूप निसर्गाचं त्याच्यात उतरवण्याचा प्रयत्न असतो, त्यातलं सौंदर्य आणण्याचा प्रयत्न असतो. विविध आकार मी पाहिलेले असतात, त्याचं परावर्तन या चित्रामध्ये दिसून येत आहे. म्हणजे निसर्गाचं थोडक्यात प्रतिबिंब हे माझे चित्र आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट हाईज या थीमबद्दल जर मला बोलायचं झालं तर जे काही सौंदर्य दिसतं ते सौंदर्य ब्लर झालेलं असतं. त्यातला तो सौंदर्यातला जे काही कलात्मक रंग आहे ते रंग ही माझ्या चित्रामध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. एक आतून जो आवाज येतो की अमूर्त काय आहे, हे ज्यावेळेस ढगांकडे पाहतो त्यावेळेस ते ढग उगाळत आहेत, खाली पाऊस घेऊन येत आहेत आणि ते पृथ्वीला काहीतरी शृंगार देत आहेत. हे दोघांचा मिलन ज्यावेळेस मिलाप होतो ते येणारे जे ढग पाऊस बरसतानाचे दिसतात, ही या शक्तीकडे मी आपोआप ओढला गेलो आणि हे दृश्य हे मला नेहमी वाटायचं की पेंट करावेत आणि त्या अमूर्त शैलीमध्ये ते मला दाखवण्याचा म्हणजे आपोआप येत आहे. मी स्वतःहून कुठले काम करत नाही, ते क्रिएटिव्हली मांडले जातात. पेंटिंग कुठलाही कलाकार असेल तर त्या प्रत्येक पेंटिंगमध्ये ते डेप्थ आणण्यासाठी जो डिस्टन्स आहे, कारण प्लेन पेपरवरती तो आभास निर्माण करायचा आहे आणि हा आभास निर्माण करत असताना कलाकाराला त्या डेप्थमध्ये जाण्यासाठी ते डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी त्या रंगांमधून तो डिस्टन्स दाखवू शकेल, रेषांमधून दाखवण्याचा प्रयत्न करेल. तो आणण्यासाठी असा विशेष प्रयत्न करावा लागत नाही, तो आपोआप ते पेंट करता करता येत असतं. ते फक्त तो आकार दाखवायचा की तो कुठल्या बाजूला डेप्थ आहे, कुठं डेप्थ दाखवायची, कुठं पुढं घ्यायचं आहे, कुठं मिडल ठेवायचं आहे, ते डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी ते रंग वापरता येतात. पेंटिंग करण्यासाठी मी ज्या ज्या वेळेस बसलो त्या वेळेस पेंटिंग करायचं म्हणून कधी झालं नाही, परंतु ज्यावेळेस मी काम करत असताना मी स्वतः विसरून गेलो आणि त्या कामाशी एकरूप राहिलो आणि काम करत करत ते आपोआप इतकं डीप गेलं की ती निर्मितीच एक न पाहता झाल्यासारखी होते. ती एकरूप झाल्यानंतरच त्याचं दृश्य कळतं. ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे एक कलाकाराने केलेला क्लासिकल रियाज आहे. एखादे गायक ज्यावेळेस एखादा राग गातात, तो राग त्या रागाशी तुलना ही अमूर्त शैलीशी होत असते. ज्यावेळेस मी ड्रॉइंग करत असतो, पेंटिंग करायच्या अगोदर माझं काही पहिलं स्केचेस असतात, रेखाटन असतात. या रेखाटनामध्ये जे पाहिलेले दृश्य आहेत तेच त्यातले आकार येत असतात. प्रत्येक पेंटिंगमध्ये रियाज आहे, काहीतरी एक गूढ संवाद साधलेला आहे. सकाळी उठल्यापासून ज्यावेळेस मी स्कूलमध्ये जायला निघत असतो त्यावेळेस प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक स्पॉटला हे सीन दिसत असतात. आपल्या आजूबाजूला हे दृश्य असतात. असं वेगळं काय मी पेंट केलेलं नाही. याच्यामध्ये जे आहे तेच फक्त माझ्या नजरेत जे येत आहे ते फक्त मांडलेलं आहे. मग रस्त्यावरचे जाणारे लोक असतील, त्याच्या बाजूला एखादं धुकं पडलेलं असेल किंवा उगवणारा सूर्य असेल, जो त्यातले रंग असतील ते रंग मनाला स्पर्श करतात आणि ज्यावेळेस मी ते मनात साठवून ठेवतो, कधी कधी स्केचेस करत असतो आणि ज्यावेळेस मी काम करायला बसतो त्यावेळेस ते रिमाइंड करून पेंट करतो. सौंदर्य हा कलाकाराचा एक आत्म्याला स्पर्श करणारा घटक आहे आणि जर काही एखादी गोष्ट पाहिली अस्वस्थ होत असेल तर कलाकार एका जागेवर कधीही शांत बसत नाही आणि भयंकर त्रास होतो. जोपर्यंत पेंट होत नाही तोपर्यंत तो त्याच्याशी खेळत असतो. तो चान्स, तो फॉर्म
हा अंगातून किंवा नजरेतून जाऊ नये याच्यासाठी तो सारखा स्टोअर करायचा प्रयत्न करत असतो. याला मर्यादाच नाही आणि कुठेही थांबू शकत नाही. या माध्यमातून कला रसिकांना एक वेगळा आनंद मिळू शकतो. त्याच्यात शेड, लाईट, शॅडो आहे, टेक्स्चर आहे, विविध वेगवेगळ्या टाईपचे क्रिएटिव्हली फॉर्म्स आहेत. हे फॉर्म्सच तुम्हाला क्षणाक्षणाला भरपूर आनंद देत असतात. म्हणून याच्यामध्ये मी म्हणतो की कलाकारांनी कुठल्याही कलाकाराने एखादं क्लासिकल पेंटिंग करायचं म्हटलं तर थोडासा अमूर्त शैलीमध्ये थोडी सुरुवात केली तर निश्चितच त्यांचा आनंद इतर पेंटिंगपेक्षा वेगळा वाटेल. कलाकार हा मुक्त विचारांचा असतो. शब्दामध्ये त्यांची बांधणी नसते आणि तीच बांधणी जर आकारामध्ये जर आली तर तो कलाकार मुक्त होऊ शकत नाही. माझ्या दृष्टीनं जे मुक्त रंग आहेत, मुक्त विचार आहेत, मुक्त फॉर्म आहेत, ही माझी पेंटिंग्स आहेत.